नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो जळगावमध्ये आणि माझ्यासोबत आहेत सिनियर इंजिनियर दीपक महाजन सर. त्यांनी 1997 पासून आपल्या फील्डमध्ये या कामाला सुरुवात केली आणि कन्सल्टिंग इंजिनियर म्हणून आपला एक स्वतःचा वेगळा ठसा उमटवला. इतके वर्ष ते काम करतायत या फील्डमध्ये. तर थेट आपण त्यांच्याशी गप्पा मारायला सुरुवात करूया की हा त्यांचा आजवरचा प्रवास कसा होता, त्यांना आलेले अनुभव कसे होते आणि त्यांचे या क्षेत्राबद्दल काय स्वतःचं मत आहे. बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर आपण त्यांच्याशी गप्पा मारूया. तर सर, पुन्हा गप्पांना आपण तिथनं सुरुवात करूया. थोडं फ्लॅशबॅक मध्ये जाऊया आणि तुमची शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि सगळ्यात महत्वाचं सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कुणाची होती? का मित्र म्हणाले तू पण चल बरोबर, आपण तसंच जाऊ, असे करिअरची सुरुवात असते. तर तुमची करिअरची सुरुवात कशी झाली इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यासाठी? प्राथमिक शिक्षण नूतन प्राथमिक विद्यालय जामनेर इथून झालं. त्यानंतर माध्यमिक शिक्षण इंदिराबाई ललवाणी माध्यमिक विद्यालयातून झालं. डिप्लोमा मी पंजाबराव देशमुख पॉलिटेक्निक अमरावती इथून केला. सिव्हिल इंजिनियर व्हायचं ही आमच्या आईची इच्छा होती. त्याच्यामुळे मला सिव्हिल इंजिनियर व्हायचंय म्हणजे व्हायचंय, बाकी काही विषय नव्हता. आमच्या आईच्या इच्छेमुळे मी सिव्हिल इंजिनियर झालो. ओके. पण तुमच्या मनात तेव्हा काही होतं का की दुसरं कुठला फील्ड निवडावं वगैरे असं? नाही, मला त्यावेळेस आमचं शिक्षक व्हावं असं वाटत होतं. अच्छा, शिक्षक व्हावं असं वाटत होतं. बरं, ठीक. पण हे तुम्हाला, आता तुम्ही या फील्डमध्ये असला तरी इनडायरेक्टली शिक्षकासारखंच आहे, कारण इतक्या लोकांना तुम्हाला समजावं लागतं, कन्व्हिन्स करावं लागतं, सांगावं लागतं. त्यामुळे ती पण तुमची हॉबी थोडीफार होती त्यातनं पूर्ण असं ती हॉबी मग मी शेवटी माझ्या मिसेसला शिक्षक करून पूर्ण केली. अच्छा, वा, क्या बात आहे. म्हणजे शिक्षक आहे तुमच्या. मग पुढचा प्रश्न येतो याच्यातला की पुढचा जो स्ट्रगल असतो प्रत्येकाचा, कारण जसं मी नेहमी म्हणतो की पहिल्यांदा कसं काम मिळणार आपल्याला, असं आपण एक वाट बघत असतो आणि जेव्हा काम मिळतं तेव्हा दडपण आलेलं असतं. तर तो तुमचा कसा होता अनुभव? दडपण म्हणजे डिप्लोमा पूर्ण झाल्यानंतर आता प्रॅक्टिस करायची, कारण की त्यातलं काही नॉलेजच नव्हतं. बरोबर. त्यानंतर मग जामनेर BNC ऑफिसला जे इंजिनियर होते, ज्युनियर इंजिनियर, शाखा अभियंता वगैरे, त्यांच्यासोबत काम केलं. त्यांच्याकडून रोड्स, बिल्डिंग्स वगैरे यांच्यामध्ये काय काय आहे काय नाही बारकावे सगळे समजून घेतले. नंतर 3-4 वर्षानंतर स्वतःचा व्यवसाय चालू केला. ओके. मग स्वतःचा व्यवसाय सुरू केल्यावर पहिला कुठला प्रोजेक्ट केलात? सर्वात अगोदर आमच्या मित्राचं एक घर होतं, त्याच्या घरापासूनच सुरुवात केली. तर काही जरी चुकलं तर मित्राचा अच्छा, त्यामुळे काय हरकत नाही, काही अडचण मित्र काय बोलणार नाही आपल्याला, काही बोलणार नाही, समजून घेईल. बरोबर झालं तरी नवीन आहे, हो, असे पद्धतीची सुरुवात झाली. आता तुम्ही या फील्डमध्ये एवढे 25-27 वर्ष काम करताय, त्याच्यात तुम्ही जसं हे फील्ड बदलताना बघितलंय, यातलं तंत्रज्ञान बदलताना बघितलंय, त्याप्रमाणेच यातला एक दुवा कायम राहिला, तो म्हणजे कामगार. आणि त्याच्यामध्ये अकुशल कामगारांचं प्रमाण पूर्वी पण होतं, आता पण आहे. पण आता असं होतं की बऱ्याचशा परराज्यातून सुद्धा कामगार येतो आणि त्यांना सांगणं कधी कधी अवघड जातं आणि अशा वेळेला मग एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता असते. तर तुम्ही कशी ही परिस्थिती हाताळता सगळी साईटवर? आतापर्यंत तर काही साईटवर दुर्घटना घडली नाही. बरं, पण तुम्ही काय काळजी घेता ती घडू नये म्हणून? काळजी घेऊन जे सेंटरिंग वगैरे असतात ते प्रॉपर वापरायचं. साईटवर कामगारांना व्यवस्थित समजून सांगायचं अगोदर, किंवा तुम्हाला काम काय करायचंय काय नाही, सगळे बारकावे त्यांना अगोदरच सगळे समजून द्यायचे. त्याच्यामुळे ऍक्सिडेंट होण्याची शक्यता फार कमी असते. बरोबर. दुसरं, रेसिडेन्शियल मध्ये पण आपण काम करतोय, तर त्याच्यामध्ये कायम वाक्य तुम्ही कस्टमरकडनं ऐकलं असेल की आमचं बजेट थोडं कमी आहे आणि एवढ्याच बजेटमध्ये आता आम्हाला बसवून द्या. तर अशा वेळेला बजेट आणि क्वालिटी या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा साधता? बजेट आणि क्वालिटीचा समतोल साधताना कार्यावरची कसरत करावी लागते. खरं काही ठिकाणी त्यांना ऍडजस्टमेंट करावं लागतं, काही ठिकाणी आपल्याला ऍडजस्टमेंट करावं लागतं. बरोबर. आणि प्रोजेक्ट कम्प्लीट करावं लागतं. कारण बऱ्याच लोकांना असं वाटत असं इंजिनियर म्हणजे जादूगार आहे आणि तो सगळ्या एवढ्या पैशात बसून आपलं घरच पूर्ण करून देईल. जादूगार वगैरे काही नाही आहे. शेवटी प्रत्येकाची पेइंग कॅपॅसिटी काय त्याच्यावर त्याचा प्रोजेक्ट डिपेंड करतो. बरोबर बरोबर. म्हणजे तुम्ही 300 रुपयाचंही भांडं लावू शकता आणि 3000चंही भांडं लावू शकता. पण तीच माझ्या मते हे जे पुढचे फॅक्टर आहेत त्याच्यात तुम्हाला पैसे वाचवण्याला किंवा कमी जास्त करायला चान्स आहे एक्सटर्नल फॅक्टरला. पण जो मूळ गाभा आहे त्याच्यामध्ये काही शक्यतो कमी होणार, ऍडजस्टमेंट करू नये. आणि कारण ते दीर्घायुष्य टिकणारं काम असतं, हे काम नंतर सुद्धा पुन्हा करू शकतो. दुसरं, ज्याप्रमाणे हे क्षेत्र बदलताना तुम्ही बघितलंय त्याप्रमाणे तुम्ही जळगाव पण बदलताना बघितलंय. पूर्वीचे जळगाव मधले रस्ते, आत्ताचे रस्ते, पूर्वीची लोकसंख्या, आत्ताची लोकसंख्या. तर मग आता तुमचं एक विकासाचं विजन जर विचारलं वैयक्तिकरित्या इंजिनियर म्हणून, तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले क्षेत्र येतात त्याच्यावर आता काम करायला पाहिजे? मुळात जळगाव जिल्हा शेतीप्रधान आहे. सर्वात जास्त ऍग्रिकल्चर क्षेत्र आहे, इरिगेशन क्षेत्र आहे. तर जे MIDC आहे त्याच्यामध्ये बघ शेतीशी निगडीत जे प्रोजेक्ट आहेत ते उभे राहिले पाहिजेत. आणि ते प्रोजेक्ट उभे राहण्यासाठी ज्या शासकीय व्यवस्था आहेत त्या सुटसुटीत झाल्या पाहिजे. कारण की ज्या गव्हर्नमेंट NOC असतात ते म्हणायला 2-2-3-3 वर्ष लागतात. त्याच्यामुळे प्रोजेक्ट डिले होतात. काही वेळेस प्रोजेक्ट अर्धवटच राहतात, निघून जातात.
ते व्हायला नको, त्या बाबतीत काम व्हायला पाहिजे. नक्कीच. आता एक अवघड प्रश्न असा आहे की इतके शेकडो प्रोजेक्ट केल्यानंतर त्यातला एकच प्रोजेक्ट जर निवडायची वेळ आली जो तुमचा आयकॉनिक प्रोजेक्ट आहे, तर तुमच्या जास्त हृदयाच्या जवळ आहे, तो काम करताना तुम्हाला आनंद मिळाला, कायम आठवणीत राहिला इतक्या वर्षामध्ये सुद्धा, तर त्या प्रोजेक्टची आठवण आम्हाला ऐकायची. ज्या शाळेत मी माध्यमिक शिक्षण घेतलं त्या शाळेची इमारत मी बांधली. वा, हे आयकॉनिक हे आयकॉनिक आणि ते कायम लक्षात राहील. कायम लक्षात राहणार. व्हेरी गुड. आणि असा एखादा प्रोजेक्ट जो करताना काहीतरी अडचणी आल्या आणि त्या अडचणीवर तुम्ही कशी मात केलीत, असा एखादा प्रसंग आठवतोय का? नाही, सांगता की असं नैसर्गिक काहीतरी अडचण आली, काहीतरी पाया खंडाना काहीतरी अडचण आली आणि सांगता नाही येणार. असं काही सांगता येणार नाही याचं. किंवा मी असं म्हणेन इतक्या स्मूथली काम झालं तुमचं की एवढ्या वर्षात कधी काही अडचण नाही आली. अडचण नाही. हा हा, वा, मग ठीक आहे, असंच पुढे पण राहू असं. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही काय त्याची गुणवैशिष्ट्य बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे? सर्वात महत्वाचं स्थानिक अवेलेबिलिटी आहे का, बरोबर. त्याच्यानंतर त्याची लेंथ, त्याचं वेट, एका मीटरला जे आपलं प्रॉपर वेट असतं ते आहे का नाही आहे ते चेक करून घ्यायचं. ओके. ते जर आपल्याला प्रॉपर मिळालं तर आम्ही ते स्टील चॉईस करतो. आणि आयकॉन स्टील यापूर्वी वापरले का कधी? आयकॉन स्टील मी जवळपास 6-7 प्रोजेक्टला वापरलं. बरं. सगळ्यात म्हणजे सुरुवातीला जसं आयकॉन स्टीलची डीलरशिप जामनेरला मिळाली, हो. तर त्याला सुरुवातीला पहिली ऑर्डर मीच दिली होती. क्या बात आहे. ती 9 टनाची दिलेली होती, असं नाही की बुवा त्याला छोटी मोठी नव्हती. व्हेरी गुड. कारण की माझं 2 बंगल्यांचं काम चालू होतं. बरं. त्यामुळे मी सुरुवातीला जसं आयकॉन स्टीलने लॉन्च झालं तसं आम्ही जामनेर तसं तुम्ही पहिलंच काम दिलं. बरं, ठीक. आणि आता शेवटचा प्रश्न, ते म्हणजे या क्षेत्रामध्ये जे आता तरुण इंजिनियर्स येत आहेत त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल आणि यशाचा फॉर्म्युला काय सांगाल? तरुण इंजिनियर्स लोकांना जी आता नवीन नवीन टेक्नॉलॉजी आहे ती डेव्हलप करायची. बऱ्याचशा स्टील कंपन्यांनी आता ते ऑप्टिकल फायबर स्टील काय नवीन आलेलं आहे ते पण गेलंय, आपल्या कंपनीचं यायचं बाकी. हो. त्या कंपनीने लवकरात लवकर ते मार्केटमध्ये आणावं. वा, एवढीच इच्छा. सो ते इंजिनियर दीपक महाजन सर, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे हे फील्ड बदलते, क्षेत्र बदलते, यातले तंत्रज्ञान बदलते आणि तुम्ही त्या बदलत्या तंत्रज्ञानाबरोबर राहिलात तर तुम्हाला या क्षेत्रामध्ये नक्की प्रगती तुम्ही करू शकता. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार की तुम्ही आलात आणि भविष्यात सुद्धा अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती तुमच्या हातून घडावी. कारण आपण नुसतं म्हणतो की देश उभारणीमध्ये इंजिनियरचा वाटा असतो, पण अशी एखादी छोटी प्राथमिक माध्यमिक शाळा जेव्हा इंजिनियर एखाद्या गावात बांधत असतो तिथून त्या देश उभारणीला सुरुवात होत असते. त्यामुळे तुमचे मनापासून आभार. थँक्यू.